नमस्कार, रीना होम किचन मध्ये आज आपण चिल्ड्रन्स डे स्पेशल मिनी रागी केक बनवणार आहोत। हा अतिशय पौष्टिक आहे कारण आपण यात मैदा वापरत नाही आहोत, साखर वापरत नाही आहोत, शिवाय तो घरी बनवलाय त्यामुळे खूप हायजिनिक आणि खूप फ्रेश असा हा केक आपण बनवतो आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी 1 कप इथे नाचणी पीठ म्हणजे रागी आटा घेतलाय, अर्धा कप गूळ पावडर, 2 टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून, 1/4 कप इथे ऑइल वापरलंय किंवा बटरही वापरू शकता त्याऐवजी, अर्धा कप इथे मिल्क घेतलेला आहे। आता याला आपण छान मिक्स करणार आहोत आणि आधी मी एवढ्या याच्यात मिक्स केलेलं आहे। मग मी पुन्हा अर्धा कप आपलं नॉर्मल वॉटर असतं ना ते घेतलेलं आहे आणि ते ऍड केलेलं आहे। पाणी साधंच वापरा किंवा पाण्याऐवजी पूर्णपणे तुम्ही दूध 1 कप वापरू शकतात। मी अर्धा कप दूध अर्धा कप पाणी आणि याला लगेचच मिक्स करायचं आणि लगेचच अप्पे पात्रामध्ये याच्यात आपण बनवणार आहोत, ते सुद्धा रेडी करून घ्यायचं आहे। जसंच मिक्स झालं कन्सिस्टन्सी बघू शकता, थोडंसं हलकं पातळ आहे, तर अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। अप्पे पात्राला इथे मी ऑइल लावलंय, तुम्ही बटरही लावून घेऊ शकता। मग ते अर्ध भरायचं आहे अप्पे पात्र, म्हणजे अर्धच भरायचं कारण की त्याच्यामध्ये आपण चॉकलेट टाकणार आहोत। जर तुम्ही चॉकलेट टाकणार नसाल तर मग तुम्ही पूर्णपणे स्किप करून हे अप्पे पात्र पूर्ण भरून घेऊ शकतात, म्हणजे ही तुमची 1 टाइम प्रोसेस असेल। पण मी यामध्ये अर्ध भरते कारण की मला याच्यामध्ये डार्क चॉकलेट ऍड करायचं आहे। तर डार्क चॉकलेटचे इथे मी चंक्स करून घेतलेत, डेअरी मिल्क ऍड केलं तरी चालेल। अशा पद्धतीने हे प्रत्येक मिनी केकच्या मध्ये टाकून घेतलेलं आहे, याच्यामुळे अजूनच छान फ्लेवर येतो चोकोलावा सारखा आणि मुलांना खूप आवडतं, म्हणून मुलांना जास्तीत जास्त घरचं खावं यासाठी ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे चॉकलेट नक्की ऍड करा, टेस्ट खूप इनहॅन्स होते याच्याने। आणि आपण उरलेलं बॅटर जे आहे ते फिल करून घेणार आहोत अशा पद्धतीने। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करा नवनवीन रेसिपीजसाठी आणि मी सुद्धा प्रयत्न करेल की मी रेग्युलर असेल व्हिडिओज रोजच्या रोज आणण्यासाठी, पण काही ना काही प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते व्हिडिओज येत नाही। पण मी आठवड्यातनं 3 दिवस तरी नक्की व्हिडिओज अपलोड करणार आहे। ते डेज सुद्धा मी तुम्हाला फिक्स सांगणार आहे। वेडनेसडे, फ्रायडे अँड संडे असे 3 दिवस मी आपले व्हिडिओज येणार आहेत रेसिपीजचे, तर नक्की फॉलो करा चॅनलला। आणि अशा पद्धतीने हे 15 मिनिटं एका साईडने बेक केलेले आहेत, आता 5 मिनिटं दुसऱ्या साईडने बेक करून आपले मिनी केक्स तयार झालेले आहेत। आता याला आपण सर्व करून घेणार आहोत। याला जस्ट डेकोरेशनसाठी थोडी पिठी साखर मी ऍड केलेली आहे, जस्ट फॉर लुक, एक छान लुक यावा म्हणून। आणि हा खूप गरम आहे हँडल करायला, तर बघू शकतात तर चॉकलेट सुद्धा किती छान मेल्ट झालेलं आहे, म्हणून म्हणते चॉकलेट नक्की ऍड करा, मुलांना अगदी मार्केट स्टाईल वाटेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।